स्वागत आहे। राज्य उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने महाराष्ट्र दिनी म्हणजेच ड्राय डेच्या दिनी सोलापूर मंगळवेढा हायवेवरील बेलाटी येथील हॉटेल साई या ठिकाणी राजरोसपणे खुलेआम मद्य विक्री सुरू असल्याचे दिसून आले। या हॉटेलला कुठलेही मद्य विक्रीचा परवाना नसताना देखील राजरोसपणे खुलेआम मद्य विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान साई व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट BMIT कॉलेज जवळ सोलापूर मंगळवेढा हायवे लगत हॉटेलमधील हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। स्थानिक पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्कच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून आर्थिक व्यवहार करून एक खुलेआम मद्य विक्री तेही महाराष्ट्र दिनी ही बाब अत्यंत लज्जास्पद असल्याचे बोलले जात आहे। महाराष्ट्र दिनी साई हॉटेलमध्ये खुलेआम मद्य विक्री सुरू होते। या संदर्भात एका कस्टमरने त्या ठिकाणी जेवण केले। जेवणाबरोबरच मद्य देखील प्राशन केले। यामध्ये बियरचे बिल देखील बिलामध्ये देण्यात आले आहे। याच बिलामध्ये स्पष्टपणे 2 बर्ग बियर विक्री झाल्याचे दिसत आहे। राज्य उत्पादन शुल्क याकडे का दुर्लक्ष करते हे कळायला भाग नाही, परंतु ड्राय डेच्या दिवशी खुलेआम मद्य विक्री होणे आणि त्यावर कारवाई न होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात देशी विदेशी मद्य दुकाने आणि बियर शॉपी हे संपूर्णपणे बंद असतात, परंतु काही भ्रष्ट स्थानिक पोलीस ठाण्याच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण हे खुलेआम सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते। असो, एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक हे अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कारवाया करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या नजरेत धूळ फेकून त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत ढाबे व हॉटेल व्यावसायिकांशी आर्थिक हातमिळवणी करून खुलेआम मद्य विक्रीस चालना देत असल्याचे यावरून कळते। परंतु राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक हे शिस्तप्रिय आणि अवैध व्यवसाय करण्याचे कर्दनकाळ म्हणून त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे। ड्राय डेच्या निमित्ताने अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कारवाया करण्यात आले। ही का कारवाई झाली नाही असा सवाल देखील उपस्थित होत आहे। राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांकडून हॉटेल व्यावसायिकांना मद्य विक्री करण्यासाठी पाठबळ मिळत आहे की काय ही बाब अत्यंत गंभीर आहे। तसेच या अनाधिकृत मद्य विक्री हॉटेल लगत BMIT कॉलेज असल्याने येथील तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनींवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो व त्याचबरोबर या ठिकाणी मद्य प्रशासन केलेल्या दारुड्यांमुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींवर एखादा वाईट प्रसंग येऊ शकतो। या गंभीर परिस्थितीकडे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष घालून ड्राय डे महाराष्ट्र दिनी अनाधिकृतपणे खुलेआम बियर व देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या साई व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंटवर कारवाई करावी हीच अपेक्षा।